गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा माझा पहिला व्लॉग आहे. मीन्स याआधी मी कधी व्लॉगिंग वगैरे कधीच केलं नाहीये. सो मला बरेच लोक बोलत होते की प्रतीक तू व्लॉग कर, व्लॉग कर, व्लॉग कर. तर मी बोललो नाही यार, मला हे सर्व जमत नाही. बट आज ट्राय करतोय व्लॉग करायचं. बिकॉज द रिझन असं आहे त्याचं की आज आम्ही चाललोय मूवीला, छावा मूवीला. सो बघूया आजचा एक्सपिरियन्स कसा आहे. ऍक्च्युली मला तर जायचं होतं 14 तारखेला, बट नाही जाता आलं काही पर्सनल रिझनमुळे. सो आज आम्ही चाललोय. तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट्स करा. जर माझं कुठे काय चुकत असेल ना व्लॉगिंग मध्ये, तर प्लीज तुम्ही व्लॉग मध्ये मला कळून द्या की प्रतीक तू इथे ते जसं चुकतोय. तर प्लीज सपोर्ट करा. जसं तुम्ही रील्स वरती सपोर्ट करता तसं इथेही मला सपोर्ट करा. सो भेटू. तर तुम्हाला एक खास मित्राशी माझी ओळख करून द्यायची आहे. आता इथे तर आलोय, पण एक खास मित्र जो आहे ना माझा, त्याची ओळख करून द्यायची आहे तुम्हाला. सिद्धू, विकी तुम्हारे लिए कधीतरी टाइमवर येशील ना? हीरो के छोटे भाई का नेक्स्ट टाइम कधी? एक्चुअली हीरो के लिए परफेक्ट हो. नेक्स्ट पिक्चर मधनं डबल काय रोल करायचं? का भाई भी है. नाही, त्याला बोललो की कधीतरी टाइमवरती आहे. अर्धा तास कपडे घालायला लागतात बाहेर. Shoes. सक्षम, कसं वाटलं आजचं? खूप भारी होता. एंडिंगचा 1 तास एकदम मनावरती जडपण वाटतो. बघवत नाही ती गोष्ट. खूप म्हणजे खूप भारी आहे. सगळ्यांनी जाऊन बघा नक्कीच. तुमच्याकडं भले किती पण महाग तिकीट असू द्या, नक्की जाऊन बघा. कारण छत्रपती संभाजी महाराजांवरती पहिल्यांदा एवढा मोठा चित्रपट बनलेला आहे. आणि हे अनुभव करणं गरजेचं आहे सगळ्यांना. ज्यांना ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. असंच मला वाटतं. तर ऋषी, तुला कसा वाटला मूवी? खूप मस्त मूवी होता आणि एंडिंग तर भरपूरच भारी होती. तुम्ही बघू शकता, आम्ही रिएक्शन सुद्धा रेकॉर्ड केले कॅमेरामध्ये. सर्वजण रडत होते एंडिंगला. खरंच सुंदर होता. सगळ्यांनी बघितलं पाहिजे हा movie. तर सिद्धू आणि संचित, तुम्हाला कसा वाटला मूवी? काय तुमचे रिव्ह्यूज आहेत त्यामागे? खूप मस्त होती. चांगलं आहे. मूवी फास्ट पेस होती, पण चांगली होती. एंडिंगच बेस्ट होती. रडायला येत होतं पण रागामुळे जास्त रडायला नाही आलं. पण विकी कौशल भारीच केलं. विकी कौशल ऍक्टिंग मस्त. एक असं वाटलं की ते रिअल त्यासोबत होत आहे. ते फील होत होतं ऍक्च्युअली जे झालं आहे का. रिअल. काय बोलता तुम्ही? तुमचा रिव्ह्यू सांगा आता. माझा रिव्ह्यू देऊ आपण नंतरला. सो फायनली आता घरी आलोय. तो आता बघूया, म्हणजे बघूया मीन्स सांगूया आता की जो माझा पर्सनल रिव्ह्यू जो मी देतोय आता, की जो कसा होता. तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला एक साधी सुई तरी टोचली ना, आपल्याला टोचली म्हणजे चुकून आपण जरी टोचली, किंवा आपल्याला मित्र चुकून एखादी असं काही पिनअप वगैरे झालं आपल्याला, तर ते कसं आपल्याला हर्ट होतं. लगेच आपल्या तोंडाचा आवाज का निघतो, आई लागलं. बट एक जस्ट एक विचार करा की ते काय झालं असेल त्यावेळेस. छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा ते नख काढली त्यावेळेस काय वाटलं असेल ते. मीन्स बोलतात ना, आपल्याकडे शब्दच नाही येत ते बोलायला एवढं की नख काढले. इव्हन त्यांच्या अंगावर जितक्या जखमा होत्या तिकडे मीठ भरलं. बिलीव्ह नाही करू शकत आपण त्या गोष्टीला. एकदाच फक्त सहज तुम्ही जर बिलीव्ह करा की तुम्हाला काही गोष्ट लागली आणि तिकडे जर तुम्ही मीठ वगैरे असं जर लावलं, कसं वाटेल तुम्हाला ते. त्यावेळेस अंगावर जसं चोळलं त्यांच्या अंगावरती, विचारच नाही करू शकत भाई, एवढं ते सहन केलं त्यांनी त्यावेळेस.
त्यांची जीभ कापली, त्यांचे डोळे पुढे मीन्स बोलतात ना, बोलायला आपल्याला काय आहेच ना, तेवढं राहिले. मीन्स ते डोळे, त्या अंगावरती जखमा, त्यावरती मीठ चोळणं, काय त्यांची जीभ कापली. सिरियसली एवढं मीन्स तेव्हा ते झालंय. इथं आपल्या साधं थोडं तर लागलं, पण किती रिॲक्ट करतो त्या गोष्टीवरती. मीन्स एक माणूस इतकं सगळं कसं काय हँडल करू शकतो, एक माणूस फक्त. जास्त मी काय बोलणार नाही, मी तर फक्त तुम्हाला एवढंच सांगेन गाईस, प्लीज जर तुम्ही अजूनपर्यंत हा जर मूवी नसेल बघितला ना, तर प्लीज जा आणि प्लीज 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 मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही जावा आणि प्लीज तो मूवी एकदा बघा, प्लीज एकदा बघा. आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट्स टाका प्लीज. थँक्यू सो मच.